इंडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव। आज सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्हास्तरीय पक्ष बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आयुष्यमती राजेश्री गायकवाड मॅडम यांची निवड करण्यात आली आहे। तसेच विभागाच्या सुद्धा बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांची निवड 3 तालुका अध्यक्षांची निवड सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातली जी विधानसभेची जी निवडणूक आहे ती लढवली जाणार आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामधल्या ज्या 2 रिझर्व्ह सीट आहेत एक माळशिरस आणि दुसरी मोहोळ या दोनही सीटा पक्षाच्या वतीने मोठ्या ताकदीने लढवून जिंकून आणण्यासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही विधानसभेच्या माळशिरस आणि मोहोळ या सीटा विजय करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते हे तयारीला लागलेले आहेत। मी राजेश्री गायकवाड आज सोलापूर जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 डॉक्टर बाबासाहेबांची पार्टी असलेली संकल्पना असलेली पुनर्जीवित डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलेली त्या संघटनेची मी जिल्हाध्यक्ष झाले आज। आणि राजरत्न साहेब जसं म्हणतात आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते सर असू देत किंवा आमचे सचिव वैभव दबडगे सर असू देत, हे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाचं काम होईल आणि हा पक्ष सर्वसामान्याचा असेल। इतर सगळे जे पक्ष आहेत ते प्रस्थापित पक्ष असल्यासारखे आहेत, त्यांचे घराणेशाही असलेले पक्ष आहेत। या पक्षामधनं आपण गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा उमेदवारी देऊन आपण त्याला संसदेमध्ये पाठवू अशी तयारी आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे। आणि राजरत्न साहेबांनी सगळ्यांना न्याय द्यायचा, बाबासाहेबांची जी भूमिका आहे तीच राजरत्न साहेबांची आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचा विचार आहे। तसा आपणही सरांना जर पाठिंबा दिला तर गरीबातला गरीब माणूस शोषित माणूस सुद्धा संसदेत जाऊन आपल्या समाजाचे आणि इतर समाजाचे प्रश्न सोडवू शकेल। एवढंच मी आजच्या निमित्ताने बोलते। आपण तालुक्यामध्ये किती अध्यक्षपदाची निवड केली, किती तालुक्यात? आता सध्या तरी आपण तुमचं 3-4 तालुक्यांचे दिले, पण आपण 11च्या 11 तालुक्यांमध्ये अध्यक्षपद पण देऊ आणि प्रत्येक ठिकाणी आपलं तालुक्यामध्ये काम होईल कसं याच्यावरती आपण विचार करून त्या दृष्टीने आपण संघटन बांधणी करू। आता आपला पक्ष नवीन असल्यामुळे आता सुरुवातीला आल्याच लगेच आपल्या 2 विधानसभा आलेल्या आहेत, तर त्या दृष्टीने पण सरांचे प्रयत्न चालू आहेत, आमचेही काही प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्या पुढची मात्र तयारी आम्ही जोरदारच करतो। त्या 4 तालुक्यांचे तालुका अध्यक्ष पदाची निवड केलेली नावं सांगा। कुठल्या तालुक्यात कोणता? अक्कलकोटचे दत्ता कांबळे यांची आपण निवड केलेली आहे। दक्षिण सोलापूरमध्ये प्रशांत रेड्डी सरांची आपण निवड केलेली आहे। पंढरपूरमधनं आपण अरुण कांबळे सरांची निवड केली आहे आणि संघटक म्हणून आपण संजय वाघमारे सर जे आहेत ते सोलापूर शहरामध्येच राहतात, त्यांची निवड केलेली आहे। तसंच आपण जिल्ह्याच्या निवडी केलेल्या आहेत। आता आम्ही लवकरच त्याचा विस्तार करू आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जोरदार प्रचार करून आम्ही अकलूज आणि माळशिरस तालुका आणि मोहोळ तालुक्यामध्ये आपला चांगला उमेदवार देऊन तो कसा निवडून येईल याचा विचार करू आणि आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून कामाला लावूया।